नमस्कार. मी प्रकाश पारखी, बालरंगभूमी परिषदेचा सल्लागार. मित्र हो, 2 ऑगस्ट बालरंगभूमी दिवस म्हणून आपण साजरा करतो आहोत. रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं आणि सुधार करमरकर यांनी दिग्दर्शित केलेलं बालनाट्य 2 ऑगस्ट 1959 साली व्यावसायिकदृष्ट्या रंगभूमीवर आलं. म्हणून हा दिवस बालरंगभूमी परिषदेनं बालरंगभूमी दिन म्हणून साजरा करायचं ठरवला. रत्नाकर मतकरी आणि सुधाताई करमरकर या दोघांचंही बालनाट्यातलं योगदान हे अतिशय मोलाचं आहे. माझ्या दृष्टीनं तर या दोघांनी खूप मोठं काम केलं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन मला प्रत्यक्षात मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. 1975 साली महाराष्ट्र शासनानं 15 दिवसाचं निवासी बालनाट्य शिबिर आयोजित केलं होतं रवींद्र नाट्य मंदिरात आणि त्या शिबिराचं संचलन सुधाताई करमरकर यांनी केलं होतं. त्यामुळे 15 दिवस त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला सगळ्यांना खूप काम करायला मिळालं. या 15 दिवसामध्ये रत्नाकर मतकरी यांचंही मार्गदर्शन होतं. तसंच इतरही अनेक मान्यवर होते. पुरुषोत्तम दारव्हेकर, सुलभा देशपांडे यांचंही मार्गदर्शन आम्हाला मिळालं. पण सुधाताईंचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं. त्याला जोडून बालनाट्य महोत्सव होता. त्या बालनाट्य महोत्सवामध्ये सुधाताईंचं जादूचा वेल हे बालनाट्य बघायला मिळालं आणि रत्नाकर मतकरींचं जुगजुग भाऊ इंजिनवाले हे बालनाट्यही बघायला मिळालं. ह्या दोन्ही बालनाट्य पाहून मुलांना ती कशी वाटत आहेत, पालकांचं मत काय आहे याविषयी आम्हाला मुलाखती पण घ्यायला सांगितल्या होत्या. अतिशय संपन्न असं ते शिबिर झालं. रत्नाकर मतकरींविषयी माझ्या आयुष्यात आणखीन एक खूप छान घटना घडली. ती म्हणजे आमच्या शाळेत मला एक बालनाट्य बघायला मिळालं आणि ते बालनाट्य सादर केलं होतं रत्नाकर मतकरींनी. लेखक, दिग्दर्शक, निर्माते रत्नाकर मतकरी आमच्या शाळेच्या सभागृहात, म्हणजे फारसं नाट्यगृहासारख्या सोयी उपलब्ध नसताना त्यांनी सादर केलेलं बालनाट्य निम्मा शिम्मा राक्षस हे अतिशय अभूतपूर्व असं नाटक होतं. असा तो जो मला अनुभव मिळाला तो मला अजूनही स्मरणात आहे. त्याची जादू माझ्यावर अजूनही उतरली नाही आहे आणि मला खरंच लक्षात आलं की बालनाट्य सादर करायचं असेल तर त्याच्यासाठी काही मोठं नाट्यगृहच पाहिजे असं नाही, तर आपण अतिशय परिणामकारक एखाद्या सभागृहातसुद्धा बालनाट्याचा आनंद बालप्रेक्षकांना देऊ शकतो. ही फार मोठी प्रेरणा मला त्या प्रयोगातून मिळाली. या शिबिरामध्ये मी एक फार मोठा निर्णय घेतला आणि तो म्हणजे इथून पुढे बालरंगभूमीविषयीच किंवा बालनाट्यविषयकच आयुष्यभर काम करेन. आणि त्याप्रमाणे गेली अनेक वर्ष 1978 साली नाट्यसंस्कार कला अकादमीची स्थापना करून हे काम मी सुरू केलंच. परंतु योगायोगाने 2018 साली बालरंगभूमी परिषदे स्थापन झाली आणि पहिला अध्यक्ष म्हणून आपण सर्वांनी माझी निवड केलीत. 5 वर्षाच्या काळामध्ये शाखा विस्तारीकरण, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाखा स्थापन झाल्या. कोरोनाच्या काळातही बालरंगभूमीचं काम आपण सर्वांच्या सहकार्याने मी सुरू ठेवलं आणि 5 वर्षानंतर नीलमताई शिर्के यांच्याकडे हे अध्यक्षपद मी सोपवलं आणि त्यानंतर नीलमताईंनी अतिशय जोमाने कामाला सुरुवात केली आहे. खरोखरच अतिशय कौतुकास्पद असं गेले काही वर्ष त्यांचं काम सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अजून काही शाखा निर्माण झाल्या, अनेक उपक्रम झाले. पहिलं बालनाट्य संमेलन झालं. रत्नाकर मतकरी आणि सुधाताई करमरकर
यांचं आपण स्मरण करतो आहे, पण त्यांच्या कार्याचा आपण धडा घेतला पाहिजे आणि इथून पुढे अधिक जोमाने बालरंगभूमीविषयक काम केलं पाहिजे. आपणा सर्वांना या बालरंगभूमी दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.